नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी. कोल्हापुरातील पद्मा राज्य केंद्रावर शिवसेनेनं मतदान रोखलेलं आहे. बोगस मतदान होत असल्याचा या दरम्यान आरोप आहे. बोगस मतदान होत असल्याचा शिवसेना कार्यकर्त्यांचा आरोप आहे. मतदान केंद्रावर मात्र यामुळे आता तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोल्हापुरातील हा प्रकार आहे. शिवसेनेनं या ठिकाणचं मतदान रोखलेलं आहे. बोगस मतदान होत असल्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. मतदान केंद्रावर मात्र यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत. सतेज, कोल्हापुरात हा प्रकार घडलेला आहे. बोगस मतदान होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. काय हा संपूर्ण प्रकार, कशावरून या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचं वाटलं, काय नेमका सध्याचे ताजे अपडेट काय? कारण खरं पाहिलं तर पद्माराजे केंद्रावरती शिवसेनेच्या वतीनं हे मतदान रोखलं गेलेलं आहे. खरं तर एक व्यक्ती जो आहे तो दुसऱ्याच्या नावावरती मतदान करत असल्याचा संशय जो आहे तो या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी असणारे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांच्या हा लक्षात आला आणि बोगस मतदानावरून आता सध्या पद्माराजेचा परिसर आहे तो तापल्याचा दिसून येतोय. खरं तर त्या ठिकाणी पोलिसांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा सगळा वाद आहे तो केंद्रातच झाल्यामुळं मतदान काही काळ थांबलं गेलं होतं. खरं तर बोगस मतदानाचा आरोप नुसता केला गेला नाही तर त्या ठिकाणी जो मतदान झालेलं आहे ती सही आणखीन तो जो व्यक्ती आहे तो देखील त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. मात्र आता या ठिकाणी खरं तर पोलीस दाखल झालेले आहेत आणि हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे पद्माराजे केंद्रावरती आता इलेक्शन ऑफिसर देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हा जो वाद आहे किंवा जो आक्षेप घेतलेला आहे तो कुठेतरी एक मिटवण्यासाठी किंवा त्यावरती मार्ग काढण्यासाठी आता प्रयत्न आहेत ते चालू झालेले आहेत. मात्र एकूणच पाहिलं तर या सगळ्या केंद्रावरती जो बोगस मतदानाचा जो आरोप झालेला आहे तो कुठेतरी एक महत्वाचा आरोप मानला जातो आणि शिवसेनेच्या वतीनं हे मतदान आहे ते रोखलं गेलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. करण, नक्कीच सतेज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.